तुही माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने नम्रताने केलेला खोटारडेपणा इशू आणि अर्णवच्या समोर येणार. तर दुसऱ्या बाजूला आता घरामध्ये नम्रताची चांगली नाचक्की होणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. इकडे आता जी वल्लरी आहे तिला आता अंजलीने झोपवलेलं असतं, पण वल्लरी पुन्हा उठून बसते आणि वल्लरीचा तमाशा काही संपतच नसतो. ती खूप जास्त बडबड करत असते. मग ती आता सारखी नुसते प्रश्न विचारत असते. त्यावेळी मामा म्हणत असतो, ए बाई जरा गप ना, काय चाललंय काय तुझं? का उगाच माझा जीव खातीयस तू नुसता? हे सगळं कशामुळे झालं ना मला खरंच काही कळत नाहीये. का अशी वेड्यासारखी विचित्र वागतेस ग? त्यावेळी आता मामी पटकन बोलूनच टाकते की नम्रताला दिली होती मी बाटली. त्या मूर्ख नम्रताला सांगितलं होतं की ते पाणी ईश्वरीला पाज, तर त्या मूर्ख मुलीने ते पाणी मलाच पाजलं. बावळट आहे ती मुलगी एक नंबरची नम्रता. त्या नम्रताला काही अकलेचा भागच नाही आहे. करायला सांगितलं काय करून बसली काय. आता हिला काय, ह्या बाईने हे एवढं सर्व नको ते काम करून ठेवलेलं आहे. आता ती माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार सौदामिनी. आता मला विचारणार ती जाब, तुला कळतं का तू काय केलंस? तुला हे येत नाही का? तुला ते कळत नाही का? तुझं असं तुझं तसं तुझं हे तुझं ते. आता मला काय माहिती की मी ह्या नम्रताला करायला सांगितलं होतं एक, पण ही नम्रता करून ठेवणार दुसरं. वेड्याचा बाजार आहे सगळा, वेड्याचा बाजार. मला ना ह्या नम्रताचं काही कळतच नाही. जिंकण्यासाठी हिने मी किती काय काय केलं होतं, किती काय काय, पण तरीही ही जिंकली शेवटी नाहीच. शेवटी हरतीच नुसती. काय तर म्हणे मला घरामध्ये मान हवा, काय तर म्हणे मला सुनेचा हक्क हवा. मान हवा, हक्क हवा, हे हवं ते हवं, पण आधी हक्क मिळावा, मान मिळावा, तसं वागताही यायला हवं ना. वागता तर येत नाही काहीच, आणि उगाच मला मान हवा, मला हे हवं, मला ते हवं म्हणत राहायचं. आता हे सगळं जेव्हा वल्लरी बोलत असते तेव्हा मामाला समजतं की याचा अर्थ हे जे काही प्रकरण घडलेलं आहे हे सगळं काही वल्लरी आणि नम्रताने मिळून घडवून आणलेलं आहे. मग मामा नम्रताला जाब विचारण्यासाठी आकाशच्या आणि नम्रताच्या रूममध्ये येतो. त्यावेळी नम्रता ही रूममध्ये असते, पण ती कपाट आवरत असते. आकाश आता विचारतो, डॅड तुम्ही इथे काय करताय? त्यावेळी मग आकाश आता असं बोलल्यावर लगेचच मामा म्हणतो की विचार तुझ्या ह्या बायकोला विचार, हिने काय काय उपद्व्याप करून ठेवलेत ते. खरंच मला वाटलं होतं घरात येणारी सून तुझी बायको तरी माझ्या नशिबाने तुझ्या नशिबाने चांगली येईल, पण कशाचं काय, शेवटी सासू बरोबर सून अगदी दोघी सारख्याला वारख्या आहेत, एकीमेकीला शोभेशा आहेत हो दोघीजणी. त्यावेळी मग आकाश म्हणत असतो की डॅड अहो असं काय बोलताय तुम्ही, आणि का बोलताय, मुळात काय झालं तुम्ही सांगा तरी मला. त्यावेळी मग मामा म्हणतो, ह्या मुलीने काय केलं तुला माहिती आहे का? हिने ईश्वरीच्या त्या पाण्याच्या ग्लासमध्ये कसले तरी ड्रॉप मिसळले होते. खरं तर तिला ते पाणी ईश्वरीला पाजायचं होतं, पण नशिबाने वल्लरीलाच ठसका लागला म्हणून वल्लरीला ते पाणी दिलं. त्या पाण्यामध्ये वल्लरीने दिलेले कसले तरी ड्रॉप नम्रताने मिक्स केले होते. तुला प्रश्न पडत होता ना की त्या पाण्यात असं काय होतं, तर त्या पाण्यामध्ये या दोघींचा कांड होता. कळलं का आकाश तुला? हे सगळं ऐकून आकाश म्हणतो, नाही हो डॅड, हे सगळं काय बोलताय तुम्ही? नम्रता हे सगळं नाही करणार, माझा विश्वास आहे नम्रतावरती. त्यावेळी मग मामा म्हणतो, अरे हे सगळं मला वल्लरीने स्वतःच्या तोंडाने सांगितलंय. आता मग मात्र नम्रता चांगलीच घाबरलेली असते. काय बोलावं, कसं बोलावं तिला काही कळत नसतं, सुचत नसतं. तर आता आकाश हा नम्रताला विचारतो, नम्रता मला सांग, डॅड हे जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे का? खरोखर तू हे सगळं केलं आहेस का? तू त्या पाण्यामध्ये ड्रॉप मिसळले होतेस का? नम्रता निरुत्तर असते, कारण अर्थात तिनेच तर केलं हे सगळं. मग आकाश म्हणतो, नम्रता खरंच सांगतो, मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मला वाटलं होतं की तू मनाने खूप चांगली, निर्मळ, नितळ, स्वच्छ आहेस. तुझ्याकडून हे सर्व घडणं मला शक्यच वाटत नाही आहे. त्यावेळी नम्रता म्हणत असते, आकाश निर्मळ, नितळ सगळं काही बरोबर आहे,
पण कुठेतरी मी एक माणूससुद्धा आहे असा विचार का करत नाही तुम्ही? प्रत्येक वेळी मी हारायचं आणि इशूने मात्र जिंकायचं. प्रत्येक वेळी मी स्वतः सॅक्रिफाईस करायचं. एवढी दयाळू नाही आहे मी. आकाश, कुठेतरी एका पॉईंटवरती सतत हारल्याच्यानंतर मलासुद्धा वाईट वाटतं, मलासुद्धा दुःख होतं, मीसुद्धा नाराज होते आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलं. हे बघा आकाश, मला मान्य आहे की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पटल्या नसतील, पण तुम्ही एकदा विचार करा, जर आपण ही स्पर्धा जिंकलो तर घरामध्ये आपला किती मान वाढेल. अहो, या घरचं सुख, समाधान, वैभव सगळं काही आपण परत मिळवून दिलं म्हणून आपलं केवढं कौतुक होईल. हे सगळं काही अर्णव जिजूंनी उभं केलं म्हणून इशूचं आणि त्यांचं केवढं कौतुक आहे. या घरात सगळ्यांना किती अभिमान वाटतो त्यांचा. घरात जो काही मान असेल तो फक्त त्या दोघांचा आहे. म्हणून जर आपण हे सगळं वाचवलं तर आपण पुन्हा एकदा हे सगळं टिकवलं म्हणून घरात आपलासुद्धा मान वाढेल, आपलासुद्धा रुबाब वाढेल. म्हणून मी करते हे सगळं. त्यावेळी आकाश म्हणतो, शी नम्रता शी, खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की तू हा इतका खालच्या दर्जाचा आणि भुरसट विचार करू शकतेस. ते काही नाही नम्रता, आत्ताच्या आत्ता तू घरातल्या सगळ्यांच्या समोर जायचं आणि स्वतःची सगळी चुकी कबूल करायची. हे तू जे काही चालवलंयस ना, मला बिलकुलच आवडलेलं नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माफी मागायची म्हणजे मागायचीच. चल लवकर माझ्याबरोबर. मी ज्या नम्रतावर प्रेम केलं होतं ना, ती नम्रता मुळात अशी नव्हतीच, जी फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करेल. माझी नम्रता कायम सगळ्यांच्या भल्याचा विचार करणारी होती, सगळ्यांना आपलंसं करणारी होती. माझ्या नम्रताचं तिच्या बहिणीवरती खूप प्रेम होतं. तिच्यासाठी तिच्या बहिणीने जिंकावं, तिच्यासाठी तिच्या बहिणीने पुढे जावं हे महत्त्वाचं होतं. पण आत्ता जी माझ्यासमोर उभी आहे ना, ती एक स्वार्थी मुलगी आहे, जिच्या मनात फक्त कपट, छळ आणि त्रासच आहे, जिच्या मनात फक्त द्वेष आहे. प्रेमाला तर कुठे जागाच नाही आहे. नम्रता, तुझं हे जे वागणं सुरू आहे ना, मला बिलकुलच पटत नाही आहे. खरंच तू खूप चुकीची वागतेस. असो, आता सध्या तरी हे सर्व बोलून ना काहीच उपयोग नाही आहे. आता माझ्या कृतीतूनच तुला दाखवायला हवी तुझी चूक केवढी मोठी येते. नम्रता म्हणते, आकाश तुम्ही काय करणार आहात? आकाश म्हणतो, काय करणार म्हणजे तुला खेचत खेचत मी हॉलमध्ये घेऊन जाणार आहे. तिकडे जाऊन तुला सगळ्यांच्या समोर तुझे सगळे गुन्हे, तुझ्या सर्व चुका कबूल करवणार आहे आणि मग तू तुझ्या तोंडाने स्वतःहून ईश्वरीची माफी मागायची आहेस. जर तुझ्या एखाद्या जरी प्लॅनमुळे खरोखर ईश्वरीला किंवा दादाला काही त्रास झाला असता तर ते किती महागात पडलं असतं, तुला माहिती आहे का? त्यावर नम्रता म्हणत असते, आकाश हे बघा, तुम्ही असं काहीही करू शकत नाही. तुम्हाला असं नाहीच करायला हवं. तुम्ही हे विसरून चालणार नाही की मी शेवटी तुमची लग्नाची बायको आहे आणि अर्धांगिनीसुद्धा मी आहे तुमची. त्यामुळे अर्धांगिनीने एखादी गोष्ट तुमच्या केली आहे तर तुम्ही तिला साथ द्यायची सोडून एकटं कसं पाडू शकता? आकाश प्लीज मी रिक्वेस्ट करते तुमच्यासमोर, प्लीज असं नका करू. आकाश म्हणतो, नम्रता, साथ जिथे द्यायला हवी ना तिथेच दिली पाहिजे. उगाचच चुकीच्या आणि अननेसेसरी गोष्टींमध्ये साथ देत गेलं की माणूस फसत जातं. इतक्यात आता मग आकाश तिला हाताला धरतो आणि म्हणतो, मला आर्ग्युमेंटच नको आहे, चल. आणि तो तिला खेचत बाहेर घेऊन येतो. बाहेर आणल्याच्या नंतर सगळ्यांना मोठ्याने हाका मारतो, दादा वहिनी, ताई, डॅड, लवकर या, आजी या लवकर सगळ्यांनी, मॉम. त्याबरोबर घरातले सगळे तिकडे आलेले असतात. सगळ्यांनाच कळत नाही की आकाशने एवढ्या मोठ्याने हाका का मारून सगळ्यांना बोलवलं. आकाश म्हणतो, देतो तुमच्या सगळ्यांच्या मनातलं प्रश्नाचं उत्तर मी देतो. आणि मग आकाश आता घडलेला सर्व प्रकार सगळ्यांना सांगतो. हे सगळं ऐकून इशूला तर पहिला खूप मोठा धक्काच बसतो. इशू या गोष्टीसाठी म्हणजे खूपच थक्क होऊन गेलेली असते की माझी नमुताई माझ्या बाबतीत असं काहीतरी करू शकते. मग इशू म्हणते की नाही भाऊजी, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. नमुताई माझ्याबरोबर कधीही वाईट वागणं शक्यच नाही आहे. अहो, आजपर्यंत आम्ही दोघीजणी सख्ख्या बहिणींपेक्षाही खूप जास्त चांगल्या राहिलो आहे. तुम्हाला तर माहिती आहेच ना सगळं, मग तरी तुम्ही असं कसं काय बोलू शकता? मामांची ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली असेल. त्यावेळी मामा म्हणतो, नाही गं बाई, माझी कशी गल्लत होईल? आणि तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? मी वल्लरीला एवढी वर्ष ओळखतोय म्हटल्यावर मी खरोखर खूप शार्प माणूस आहे. तुला माहीत नाही, पण वल्लरी आणि नम्रता यांचं खूप साटलोटं चालतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर मग मात्र इशूला खूप मोठा धक्का बसतो. इशू नमूच्या समोर जाते आणि तिच्या एक खणखणवून थोबाडात ठेवून देते आणि म्हणत असते, आलीस? भानावर आलीस की अजूनही नाही आलीस? आणखीन एक देऊ? ताई, अगं काय चाललंय तुझं? हे तुला तरी कळतंय का? अगं किती वेड्यासारखं आणि किती बालिश वागतेस तू. का केलंस हे सगळं? तर मी स्पर्धेत जिंकू नये म्हणून.
अगं ते कसलं स्प्रे कसलं औषध माझ्या डोळ्यांमध्ये मारलंस. जर त्या औषधाने माझ्या डोळ्यांवर काही साईड इफेक्ट झाला असता किंवा कायमची माझी दृष्टी गेली असती तर तू काय केलं असतंस सांग ना. किंवा माझ्या पाण्यात ते काहीतरी औषध मिसळलंस. वल्लरी मामींची त्यामुळे केवढी वाईट अवस्था झाली आहे बघतेस ना. मग तरीही तू असं सगळं वागण्याची माझ्याबरोबर हिंमत केलीस. खरं जर सांगायचं झालं ना तर मी मगाशीच म्हटले होते की माझं कोणी नाही आहे, माझा फक्त गणूबाप्पा आहे. तेच खरं आहे. गणूबाप्पानेच माझी याही वेळी साथ दिलेली आहे. गणूबाप्पा माझ्या पाठीशी आहे ना, म्हणूनच मी सुखी आहे. त्यावेळी अर्णव म्हणत असतो की नम्रता हे बघ, आय नो सगळ्यांना जिंकायचं आहे, सगळ्यांनी स्पर्धा म्हटल्यावर जिंकण्यासाठीच खेळायचं असं ठरवलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की जिंकण्यासाठी तू कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा अवलंब करशील. जिंकायचं असेल तर प्रामाणिकपणे जिंकावं माणसाने. नाहीतर आयुष्यभर जेव्हा जेव्हा ही ट्रॉफी बघशील ना तेव्हा तेव्हा स्वतःच्या मनाशी दुःख घोटलत ठेवशील. त्यापेक्षा आता विचार कर काय करायचं ते. त्यावेळी मग मात्र नम्रता 2 मिनटं थांबते. तर आता अर्णव म्हणत असतो की नम्रता पुन्हा असं वागणार नाहीस याची काळजी घे. त्याच्यानंतर मग आता अर्णव हा म्हणत असतो आणि आकाश तू थँक्यू सो मच. प्रत्येकच वेळी तू भाऊ म्हणून कायमच श्रेष्ठ ठरला आहेस. तुझ्या व्यतिरिक्त जर इतर कोणी मुलगा असता तर कदाचित त्याने स्वतःच्या बायकोचं नाव लपवून ठेवलं असतं, सांगितलंही नसतं. पण तरीही तू पुढे आलास आणि स्वतःहून नम्रताचं नाव सांगितलंस. एवढंच नाही तर तू नम्रताला मिस इंदौरची माफीसुद्धा मागायला लावलेली आहेस. हे सगळं बघून आहे ना मला खूप जास्त भारी वाटत आहे. खरंच थँक्यू सो मच. तर हे सगळं बघितल्यानंतर नम्रताला मात्र खूप राग आलेला असतो. नम्रता म्हणत असते एवढं काय यांचं भाऊ दादा 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 आणि वहिनी 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 चालतं ना, मला खरंच कळत नाही. आकाशसारखा नवरा मिळणं खरोखर माझ्यासाठी खूपच दुर्भाग्याची गोष्ट आहे. एवढं वैभव आहे घरामध्ये, एवढी श्रीमंती आहे, एवढं नोकर चाकर सगळं आहे, पण यांना मात्र काहीच नको. यांना फक्त भावाची हमाली करायची आयुष्यभर. हे आकाश असे कसे वागू शकतात. त्याबरोबर मग घरातले सगळेच जण बडबडत असताना आजी म्हणत असते ए मूर्खासारखी हसू नकोस. नम्रता खरं बघायला गेलं ना तर तू आज जे काही काम केलंस ना ते लज्जनीयास्पद आहे. तुझ्या व्यतिरिक्त जर दुसरी एखादी कोणी मुलगी असती ना तर खरंच तिने हे सगळं कधीच केलं नसतं. अगं जर तुला स्पर्धेत जिंकायचं होतं तर तू स्पर्धेत आणखीन जास्त चांगलं परफॉर्म करायचं होतंस. राहिला प्रश्न घरातल्यांनी कोणाला मतं द्यायची याचा, तर आम्ही काय फक्त चिंटू आणि ईश्वरी यांना मतं देत नव्हतो, तर आम्ही सात्विक फॅशन्सला मतं देत होतो. हे जे काही सुरू आहे ते सगळं सात्विक फॅशनसाठी सुरू आहे ना. मग हे बघ नम्रता, मला कळतंय तू या घरात नवीन सून आहेस, तुला तुझा मान सन्मान आदरातिथ्य सगळं मिळायला पाहिजे. पण म्हणून त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की तू वाटेल तसं वागशील म्हणून. नम्रता पुढच्या वेळी काहीही करताना एकदा नाही दोनदा नाही 10दा विचार करत जा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी ईश्वरी असते ती सुद्धा नम्रताला म्हणत असते ताई खरंच तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. असो जे झालं ते झालं. आता जे घडून गेलं त्याच्यावरती बोलत बसण्यापेक्षा जे घडणार आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी जास्त फोकस करूया. आणि हो नम्रता प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, जोपर्यंत ही स्पर्धा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू ईश्वरी आणि अर्णवच्या कुठल्या वस्तूला हातही लावणार नाही आणि मुळात त्यांच्या रूमकडे सुद्धा फिरकणार नाही. कळलं ना तुला. नम्रता माझा खूप विश्वास होता तुझ्यावर. ईश्वरीची बहीण म्हणजेच अगदी ईश्वरीसारखीच असणार, चांगली असणार, प्रेमळ असणार, मायाळू असणार, दयाळू असणार असं सगळं मला वाटलं होतं. पण कसलं काय सगळं उलटं निघालं. तू तर इथे स्वतःच्याच बहिणीच्या जीवावर उठलेली मला दिसतेस. त्यावेळी आकाशसुद्धा म्हणतो नम्रता रिअली मी जेव्हा तुझ्या प्रेमात पडलो होतो ना तेव्हाची तू आणि आत्ताची तू खूप फरक आहे. लग्नाआधी तुला माझ्याबरोबर माझ्यासोबत राहायला आवडायचं. लग्नानंतर तुला माझ्यापासून लांब असलं तरी चालेल पण चांगल्या ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी राहायचं असतं, वावरायचं असतं. नम्रता पूर्वी तुला छोटंसं घरसुद्धा मोठं वाटायचं. आता एवढा मोठा बंगला आहे तरीसुद्धा तुला स्वतःचं वेगळं स्वतंत्र घर हवं आहे. या सगळ्याला काय अर्थ लावायचा मी सांग ना. त्याबरोबर मग मात्र आता नम्रता ही त्याला म्हणत असते अरे पण तू विचार. त्यावर मग तो म्हणतो अगं किती विचार करू मी तुझा विचार करतोय म्हणूनच तर ही वेळ आली आहे ना. नम्रता मी आत्ता तुझं काही ऐकणार नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला तुहिरी माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.